सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. त्याच्यानंतर तो कायदा मंजूर करायला सांगितला होता की कायदा आम्ही करू, कडक कायदा करू. तो कायदा देखील आता संसदेमध्ये मंजूर झालेला आहे. आंदोलकांच्या काठीने प्रधानांचा राजीनामा घ्यायचा होता का, अशीही चर्चा दिल्लीत आज सुरू आहे. त्याचाही कुठेतरी विचार करायला पाहिजे. दोन्ही बाजूकडनं हा आरोप केला जातो की व्हायलन्स करणारे किंवा हिंसाचाराला प्रेरणा देणारे किंवा उद्युक्त करणारे लोक आहेत ते आमचे एलिमेंट नाहीच आहेत. म्हणजे सरकारचे गुंडे याच्यामध्ये घुसले असं आंदोलक म्हणतात आणि आंदोलनातल्याच कोणीतरी हिंसाचार केला असं सरकार म्हणतं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्या मागे राजकारण आहे का काही वेगळ्या प्रकारचं, हेही आपल्याला आज सांगता येणार नाही. परंतु 2873 इतके गुन्हेगार या आंदोलनामध्ये सहभागी होते. या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीची भाषा पंतप्रधान आणि त्यांच्या आईबद्दल वापरली गेली, अत्यंत अभद्र भाषा वापरली गेली, भारतीय संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीची भाषा वापरली गेली, या भाषेबद्दल देखील त्यांनी विद्यार्थ्यांना माफी देतो असंच म्हटलेलं आहे. पण ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे असे लोक त्याच्यात होते. ही अधिकृत दूरदर्शननी जी जाहीर केलेली आकडेवारी, त्याच्यामध्ये अर्थात दूरदर्शनची म्हणजे सरकारी आकडेवारी आहे, त्यामध्ये सरकारी आकडेवारीमध्ये इतके गुन्हेगार त्या आंदोलनात होते. म्हणजे 600 ते 800 गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले लोक होते. आणि अर्थातच काँग्रेस पार्टीचे लोक म्हणतील की हे आमचे नाहीत. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, जंतर मंतरवरचं आंदोलन अखेर संपलं आणि हे आंदोलन संपताना त्यातून जे काय सगळे एक नवीन विषय समोर आलेले आहेत, त्याच्यानंतर संसदेमध्ये त्या विषयाच्या संदर्भात सरकारने जे कबूल केलं होतं त्याप्रमाणे कायदा मंजूर केलेला आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. विद्यार्थ्यांनी जे काय आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये घुसलेले काही गुन्हेगार आहेत किंवा पोलिसांनी त्यांच्यावरती केलेला लाठीमार आहे, अश्रुधूर आहे, इतर जे अट्रॉसिटीज आहेत, आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती केलेलं भाष्य आहे, संसदेमध्ये मंजूर झालेला कायदा आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात देखील उमटले, राज्यामध्ये देखील उमटले आणि मग राज्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत या संदर्भातल्या किंवा त्याच्या या अनुषंगाने आलेल्या या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषय सुरू होतो तो जंतर मंतरच्या आंदोलनासंदर्भामध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो. सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय का, सरकारने त्यांना अप्रोच करायला उशीर केलाय का. मात्र आता या सगळ्या जुन्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण ह्या जुन्या गोष्टीवरती पुन्हा चर्चा करत बसणं अर्थात ते कधीतरी फुरसतमध्ये ज्यावेळेला इतर विषय नसतील त्यावेळेला आपण करूया. मात्र आत्ताच्या घडीला जसजसे दिवस पुढे सरकतात तसतशा नव्या घडामोडी घडताना दिसतात आपल्याला. आणि या घडामोडी घडताना सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. त्याच्यानंतर तो कायदा मंजूर करायला सांगितला होता की कायदा आम्ही करू, कडक कायदा करू. तो कायदा देखील आता संसदेमध्ये मंजूर झालेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी आंदोलनामध्ये घुसलेले सगळे जे काय गुन्हेगार होते या गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये काही भाष्य केलेलं आहे. नंतर पोलिसांवरती ज्या हल्ला झाला होता त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नाहक अडकवलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल करू नये, त्यांच्यावरती कठोर कारवाई करू नये अशा पद्धतीच्या देखील वॉर्निंग दिलेल्या आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत केंद्र सरकारला. या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलावं लागेल. पहिला सुरुवात करूया ती हा सर्वोच्च न्यायालयाने जो विषय सुरू केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल? नाही, दोन गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये की आंदोलन संपलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तर त्या आंदोलनाला यश मिळालं आणि केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामाही झाला. त्यामुळे सरकार आंदोलकांच्या समोर नमलं अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली आणि ती काही प्रमाणात खरी देखील आहे. आणि त्याच्या मागची कारणं अशी आहेत की सरकारने काही प्रमाणात विलंब लावला, जो मला वाटत नव्हतं मागच्या आठवड्यापर्यंत की विलंब केलाय असं. परंतु आता असं वाटतं की सरकारी कामकाजामध्ये किंवा ब्युरोक्रेसीमध्ये आपण बघतो की कमिशन अँड ओमिशन ऑफ मिस्टेक्स असतं ना. म्हणजे काही गोष्टी या हेतुपुरस्सर केल्या जातात, काही अनवधानाने घडतात. तसं हेतुपुरस्सर काही गोष्टी या आंदोलनाच्या काळात केल्या गेल्या का असा एक संशय येऊ लागलाय. आणि त्याचं कारण असं की धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांच्याकडे 20 खासदार आहेत. म्हणजे ओरिसामध्ये एकूण 21 खासदार, त्यातले 20 भाजपचे आहेत की जे धर्मेंद्र प्रधान यांचं नेतृत्व मानतात. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या अतिशय वजनदार नेत्याला, कारण काय झालंय की तृणमूल काँग्रेसचे खासदार एकूण आपल्या एनडीएच्या पंखाखाली घेतल्यानंतर शरद पवारांसारखा नेता आज एनडीएला सपोर्ट करायच्या मनस्थितीत आहे डिलिमिटेशन विधेयकावर किंवा महिला आरक्षणाच्या विधेयकावर. अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पक्षाचे 20 खासदार
ज्याचं नेतृत्व मानतात असे धर्मेंद्र प्रधान यांच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे, त्यांना अॅगनाईज करायचं का, त्यांची नाराजी ओढवून घ्यायची का, त्यामुळे कदाचित सरकारकडनं विलंब झाला असेल. पण दुसरीकडे अशी थिअरी दिल्लीमधनं मांडली जाते आता की कदाचित धर्मेंद्र प्रधान यांना काढणं मोदी किंवा अमित शहा यांना अवघड होतं, त्यामुळे या आंदोलनाचा वापर करून वांगचूक यांच्या बाबतीतला हस्तक्षेप उशिरा केला सरकारने. 25 दिवस ते थांबले, त्याचं कारण त्यांना आंदोलकांच्या काठीने प्रधानांचा राजीनामा घ्यायचा होता का, अशीही चर्चा दिल्लीत आज सुरू आहे. त्याचाही कुठेतरी विचार करायला पाहिजे. म्हणजे हे वरकरणी खरं वाटणार नाही, पण अनेकदा सत्तेच्या सारीपाटामध्ये आपल्याला 6 महिन्यानंतर 6 महिन्यापूर्वी काय घडलं होतं याचे अंदाज यायला लागतात. तसं आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला हे खरं आहे. तुम्ही न्यायालयाचा जो विषय म्हणताय, न्यायालयामध्ये आज 200 ते 250 पोलीस जखमी झाले. त्यामुळे सुरुवातीला असं झालं की हे विद्यार्थी इनोसंट आहेत आणि त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घ्यावेत. कुठल्याही आंदोलनामध्ये, विशेषतः महागाईची आंदोलनं होतात, रास्ता रोको होतात, त्यात राजकीय पक्षांमधल्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे पुढे मागे घेतले जातात, कारण त्याच्या मागचा हेतू शुद्धपणे पॉलिटिकल असतो, राजकीय असतो. तर राजकीय हेतूचे ते असतात. परंतु सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, म्हणजे बसवर दगडफेक केली, एसटी बसवर दगडफेक केली, दुकानांची जाळपोळ केली किंवा सरकारी आस्थापनांची जाळपोळ केली, तर त्याबाबतचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि त्यामुळे आता सुद्धा या आंदोलनात जे इनोसंट विद्यार्थी असतील त्यांच्या विरुद्ध गुन्हे असतील तर मागे घेतले जातील, किंवा जे अज्ञान म्हणजे सज्ञान न झालेले विद्यार्थी 18 वर्षाखालचे त्यांचे कदाचित गुन्हे मागे घेतले जातील. पण न्यायालयाने जे सांगितलंय त्यात 18 वर्षाच्या वरचे म्हणजे सज्ञान असलेले आणि ते पूर्णपणे हिंसाचारात लिप्त आहेत किंवा इन्व्हॉल्ड आहेत असं दिसतंय, अशा प्रकारच्या लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. कारण दोन्ही बाजूकडनं हा आरोप केला जातो की व्हायलन्स करणारे किंवा हिंसाचाराला प्रेरणा देणारे किंवा उद्युक्त करणारे लोक आहेत, ते आमचे एलिमेंट नाहीच आहेत. म्हणजे सरकारचे गुंडे याच्यामध्ये घुसले असं आंदोलक म्हणतात आणि आंदोलनातल्याच कोणीतरी हिंसाचार केला असं सरकार म्हणतं. त्यामुळे व्हिडिओ फुटेज, ड्रोनने घेतलेलं शूटिंग असेल किंवा ठिकठिकाणचे कॅमेरे, पर्सनल कॅमेरे, वैयक्तिक कॅमेरे सगळ्यांचे किंवा पोलिसांचे आणि एकूण आजूबाजूच्या परिसरातले सगळे कॅमेरे, या सगळ्याचं फुटेज बघून पुढे गुन्हे दाखल करणं किंवा ज्यांनी हिंसाचार केला त्याला न सोडणं, या प्रकारची कारवाई केली जाईल. आणि ती कोर्टाने सांगितलंय आणि त्यानुसार जसं तुम्ही म्हणाला स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम जर केली या सगळ्या प्रकाराबद्दल, तर त्यातनं अनेक गोष्टी पुढे येतील. म्हणून प्राथमिक पातळीवर आंदोलन संपलंय आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिलाय, संपलाय. पण त्यातनं पुढे गुन्हे कोणाकोणावर दाखल होणारे आता आपल्याला सांगता येत नाही. तसंच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्या मागे राजकारण आहे का काही वेगळ्या प्रकारचं, हेही आपल्याला आज सांगता येणार नाही. परंतु राजीनामा झाला आहे, आंदोलन संपलं आहे आणि न्यायालयामध्ये जसं पोलिसांचे कुटुंबीय न्यायालयात गेले की आमच्या घरातले लोक, म्हणजे एका पोलिसाच्या कन्येचं उदाहरण दिलं गेलं, ती आंदोलनात गेली उत्साहाने, पण घरी आल्यावर कळलं आपले वडील जखमी झाले, तर मग त्यांनी काय करायचं. तर अशा नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली. त्यामुळे आंदोलकांच्या बाजूने आणि आंदोलकांच्या, जसं कपिल सिब्बल यांच्यासारखे ज्येष्ठ राजकारणी आणि विधिज्ञ हे त्या आंदोलनात आंदोलकांच्या बाजूने उतरत आहेत. म्हणजे आंदोलनाला पुरवला गेलेला पैसा असेल, पुरवली गेलेली रसद असेल आणि आंदोलनात जर कोणी हिंसाचार करणारे सामील झाले असतील तर या सगळ्याची पडताळणी कदाचित त्या एसआयटी कडनं होईल. त्यामुळे अगदी प्रायमा फेसी आपल्याला म्हणता येईल की आंदोलन संपलं, राजीनामा झालाय, पण त्याचे पडसाद पुढे उठत राहतील हे निश्चित. निश्चितपणे. बघा, तुम्ही लक्षात एक गोष्ट घेण्याची आवश्यकता आहे. दूरदर्शन न्यूजनी एक डेटा प्रसिद्ध केलेला आहे आणि या डेटामध्ये 2873 इतके गुन्हेगार या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांनी कुठच्या गुन्ह्यामध्ये किती जण अडकलेले आहेत याची एक पूर्ण यादी प्रसिद्ध केलेली आहे. ही यादी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये साधारणपणे 150-160च्या आसपास आहेत हे खून आणि खुनाचा प्रयत्न याच्यातले आरोपी आहेत. साधारणपणे तेवढेच आरोपी बलात्कार आणि विनयभंग या प्रकारातले आरोपी आहेत आणि साधारणपणे 284च्या आसपासचे जे आरोपी आहेत हे घरफोडी सारख्या विषयामध्ये तज्ज्ञ असलेले किंवा आरोप असलेले आरोपी आहेत. बाकीचे पण देखील आहेत, म्हणजे गंभीर आरोप आहेत. असे 2873 आरोपी ची यादी जाहीर केलेली आहे आणि ज्या अर्थी दूरदर्शनने ती जाहीर केलेली आहे त्या अर्थी ती अधिकृतच आहे असं समजायला पाहिजे. अजून ती कोणी अमान्य केलेली नाही. दुसऱ्या बाजूला दिपके यांनी जे काय प्रसारमाध्यमांना नंतर ज्या काय मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारने आम्हाला दमवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, दमवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थी किती वेळ आंदोलन करतील हे पाहण्याचा प्रयत्न केला, आमचा अंत बघण्याचा प्रयत्न केला. तिसरीकडे पंतप्रधानांनी स्वतः एक व्हिडिओ जारी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीची भाषा पंतप्रधान आणि त्यांच्या आईबद्दल वापरली गेली, अत्यंत अभद्र भाषा वापरली गेली, भारतीय संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीची भाषा वापरली गेली. अर्थात
अशा पद्धतीची भाषा साधारणपणे कोणत्या पद्धतीच्या विचारसरणी ते लोक वापरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये लपवण्यासारखा काही विषयच नाही. त्यामुळे ह्या भाषेबद्दल देखील त्यांनी विद्यार्थ्यांना माफी देतो असंच म्हटलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण माफच करतो असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर या आंदोलनाचं नेमकं फलित काय असं आपल्याला म्हणता येईल? ते दोन गोष्टी आहेत की प्राथमिक पातळीवर फलित काय, तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला म्हणजे परीक्षांचे घोटाळे त्याच्याबद्दलची जबाबदारी निश्चित होऊन एका मंत्र्याचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचबरोबर तुम्ही जे मुद्दे आता उपस्थित केले त्याच्यामध्ये आंदोलकांपैकी 2800 लोक जर गुन्हेगार किंवा ज्यांच्या नावावर गुन्हे असे असतील आणि त्यातले प्रत्येकी 150 असे की खून बलात्कार असे गुन्हे असलेले 300-350 लोक आणि 250-300 लोक असे की इतर संख्येन अपराध, म्हणजे 600 ते 700 लोक जर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत, त्याचा अर्थ इतर 2000 लोकांवर किरकोळ स्वरूपाचे किंवा आंदोलनाचे गुन्हे असतील. त्यामुळे या सगळ्यामधनं मी जे मगाशी म्हणालो की किरकोळ गुन्ह्यांचा नंबरच दिलेला नाही त्यांनी. हे महत्वाच्या गुन्ह्यांचाच नंबर दिलेला आहे. नाही, हो महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा खून, दरोडे किंवा बलात्कार आणि इतर गंभीर अपराध हे साधारण तुम्ही सांगितलेल्या आकडेवारी 150 आणि 300-700 पर्यंत गेले तरी उरलेले 2000 जे आहेत ते तुलनेने कमी गंभीर असं आपल्याला म्हणायला लागेल. पण ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे असे लोक त्याच्यात होते. हा जो मुद्दा आहे त्याचं कारण असं की आंदोलक या पद्धतीने आर्ग्युमेंट करू शकतात की आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं. आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो गांधीवादी पद्धतीचं आंदोलन आहे, आम्ही कुठल्याही हिंसाचाराला थारा देत नाही. त्यामुळे बाहेर न आलेले एलिमेंट्स आमच्या आंदोलनात घुसले. जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरे गेले, राहुल गांधी त्या आंदोलनाला पाठिंबा देत होते, त्याच्यानंतर आपले जरांगे पाटील गेले. वेगवेगळ्या राज्यातनं अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करणारे लोक तिथे गेले असतील. राजू शेट्टी गेले होते. तर त्यांच्या आंदोलनामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांपैकी काही लोक असे असले तर आपण त्याच्यात असं काही वाद करू शकत नाही की हे सगळे लोक या कॉक्रोच पार्टीचेच आहेत, म्हणजे सीजेपीचेच आहेत असं आपण म्हणू शकत नाही. सीजेपीचे सगळे मेंबर असतील गुन्हेगार असं मला वाटत नाही. प्रायमा फॅसी ते आंदोलन हे विद्यार्थ्यांचंच होतं, पण त्याच्यामध्ये अनेक समाज घटकांनी उड्या घेतल्या आणि त्यामुळे त्यात काही गुन्हेगारही दिसले. ही अधिकृत दूरदर्शननी जी जाहीर केलेली आकडेवारी त्याच्यामध्ये अर्थात दूरदर्शनची म्हणजे सरकारी आकडेवारी आहे. त्यामुळे त्या सरकारी आकडेवारीमध्ये इतके गुन्हेगार त्या आंदोलनात होत होते, म्हणजे 600 ते 800 गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले लोक होते. आणि अर्थातच कॉक्रोच पार्टीचे लोक म्हणतील की हे आमचे नाहीत, ते डिसोन करतील. उद्या जेव्हा कन्क्लुझिव्हली ते सिद्ध केलं जाईल की हे पहिल्यापासून यांच्याबरोबर आहेत, जसं भारत जोडो ही जी पदयात्रा झाली राहुल गांधींची, त्या पदयात्रेमध्ये प्लॅनिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत अनेक अशा संघटनांचे लोक होते जे मनमोहन सिंग यांच्या काळात, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात अर्बन नक्षल यांना लेबल लावलं होतं. हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं होतं मनमोहन सिंगांच्या सरकारने. मनमोहन सिंगांनीच त्यांची यादी दिली होती की हे अर्बन नक्षल किंवा तथाकथित आंदोलक आहेत आणि ते राहुल गांधींच्या भारत जोडोच्या प्लॅनिंग मध्ये आणि एक्झिक्युशन मध्ये असतील. तर अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर दिलेली आहे, आपण ती रिपोर्ट केलेली आहे. तसं आत्ता या आंदोलनामध्ये जे गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आहेत हे दिपकेंच्या आंदोलनात, दिपकेंचं आंदोलन तर 2 आंदोलन जुनं आहे. म्हणजे एक पहिलं आंदोलन जंतर मंतरचं फसल्यावर त्यांनी विकेंद्रित पद्धतीने देशभरात केलं आणि आता हे दुसरं आंदोलन आहे. त्यामुळे दिपकेंना ही पार्श्वभूमी नाही आंदोलनाची, पण ते सोशल मीडिया हँडल करत होते अरविंद केजरीवाल यांचा 2 वर्ष त्यांच्या पक्षाचा. त्यामुळे त्या काळातले त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले लोक असतील की ज्यांनी मधल्या काळात काही गुन्हे केले असतील तर तेही त्यांच्याशी संबंधित निघू शकतात. त्यामुळे याचा एसआयटीचा तपास होईल त्यावेळेला आपल्याला कन्क्लुझिव्हली म्हणता येईल की आंदोलनातल्याच लोकांनी काही गुन्हे केले होते का किंवा गुन्हेगार आंदोलनात होते का. पण आता तरी त्यांना संशयाचा फायदा देणं भाग आहे आणि सरकारने पण प्लॅन केलेले लोक त्यात आहेत का हेही तपासानंतर निश्चित होईल. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर कन्क्लुझिव्हली कॉमेंट करता येईल असं मला वाटतं. निश्चितपणे. पण त्या आंदोलनामध्ये वापरली गेलेली जी भाषा आहे, ज्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत, त्याच्याबद्दल पण पंतप्रधानांनी देखील व्हिडिओ आता जाहीर करून त्यांना माफ केल्याची भूमिका मांडलेली आहे. ही भाषा जेन झीची भाषा आहे अशा पद्धतीचं देखील आर्ग्युमेंट केलं जात आहे. मात्र आणि मग दुसऱ्या बाजूनी हेच का तुमचे संस्कार अशा पद्धतीचे देखील आर्ग्युमेंट केलं जात आहे. दोन्ही बाजूचा विचार केला तर आपली जेनझी अशी आहे का किंवा सर्वच जेनझी अशी आहे का असा लोकांचा समज निश्चितपणे होऊ शकतो ना. निश्चित तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. त्याचं कारण असं की जेनझीची ही भाषा नक्की नाही, म्हणजे फक यू किंवा अशा प्रकारचे शब्द ते वापरतात बोलताना, परंतु कोणाला तरी आईमाईवरनं शिवीगाळ करावी असं काही आपल्या युवकांची मनोवृत्ती निश्चित नाहीये. त्यामुळे त्या आंदोलनामध्ये युवकांनी राग व्यक्त केला हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही इथे इतके दिवस आंदोलन करतो आणि आमचं ऐकत नाही, सरकार आमचं नजरअंदाज करते किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करते, याचा आलेला तो संताप आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. युवा पिढीची भाषा जी आहे
त्या भाषेवर बोट ठेवलं पाहिजे, त्या भाषेबद्दल त्यांचा निषेध देखील केला पाहिजे. पण तो निषेध करतानाच त्यांना तो राग आलाय तो समजून पण घेतला पाहिजे. हा या आंदोलनाचा धडा आहे. म्हणजे या आंदोलनामधनं भारतीय जनता पक्ष असेल किंवा सत्ताधारी एनडीए असेल, त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतलेच आहेत. पण माध्यमांनी पण घेण्याची गरज आहे आणि ती अशी की प्रत्येक वेळेला फक्त 2 शिव्या दिल्या म्हणून त्या शिव्यांचं विश्लेषण न करता तो त्यांचा संताप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या पलीकडे जाऊन सरसकटपणे ही भाषा वापरली जात असेल तर त्याचा निषेधच करायला लागेल. म्हणून आंदोलनाच्या काळामध्ये जे काही झालं ते झालं गेलं, माफ करा, अशी भूमिका पंतप्रधानांनी घेतली. म्हणजे या भाषेबद्दल त्यांनी अंगुली निर्देश केला की ही भाषा अतिशय चुकीची वापरली माझ्याबद्दल, माझ्या आईबद्दल वगैरे. परंतु तरी मी त्यांना माफ करतो असं ते म्हणले. त्याचं कारण त्यांना पॉलिटिकल स्कोर पण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्टेचर म्हणजे पंतप्रधान पदाचा माणूस ज्यावेळेला अशा गोष्टींकडे निर्देश करून त्यांना माफ करतो त्यावेळेला त्यांना पॉलिटिकल मायलेज मिळत असतं. तसंच आंदोलनाच्या पातळीवर विचार केला तर आंदोलकांनी गैरभाषा वापरली का? वापरली, निश्चितपणे वापरली. पण तो युवकांचा संताप आहे या कॅटेगरीत त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण या आंदोलनामध्ये देशभरातनं अनेक मुलं, अगदी 10वी-11वीतली मुलं अशी आली होती जी वेगवेगळी भाषा वापरत होती. पण त्यांना त्या आंदोलनाचं गांभीर्य किंवा एकूण या व्यवस्थेबद्दलचं तितकं ज्ञान असेल असं वाटत नाही. पण त्यांनी भाषा वापरली. कारण काय तर मेंढरासारखं मागे एकाच्या मागे दुसरा असं जातो आणि मग जसं आपल्याला टीव्ही वाहिन्यांवर दिसतं की क्राईम पेट्रोल सारखे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांमध्ये टीआरपी वाढायला अधिकाधिक त्या गुन्ह्याचं प्रगटीकरण व्हायला लागतं स्क्रीनवर. तसं आंदोलनामध्ये लोकांनी शिव्या दिल्यानंतर आपण आणखीन चेव येणारी शिवी द्यावी अशा प्रकारची इच्छा होऊ शकते आणि त्यातनं तरुण मुलांनी शिव्या दिलेल्या असू शकतात. त्यामुळे ती भाषा गैर आहे याच्यात शंका नाही. शिवी दिली त्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण आंदोलनामध्ये हात दगड उचलायला जातो तो माणूस हिंसाचाराचा समर्थक असतो असं नाही. तो त्यावेळेची ऍक्शन म्हणून ती हिंसा करायला जातो. त्यामुळे त्या सगळ्या हिंसेकडे त्या अँगलनी पाहायला पाहिजे. जे एस्टॅब्लिश्ड गुन्हेगार असतील, रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करायला लागेल आणि भाषा वापरताना रिपीटेडली कोणी भाषा वापरते का? हॅबिच्युअली ही भाषा वापरणारे आहेत का? त्यांच्यावर संस्कार करावे लागतील. दुसरं काय सांगणार? बरोबर आहे. संस्काराचा माझा संस्कार करण्यावरती आणि संस्कार समजून घेण्यावरती देखील अवलंबून आहे. कारण नुसते संस्कार करून चालणार नाही, ते स्वीकारायला देखील लागतात. असो, आपण थोडंसं पुढे सरकूया. संसदेमध्ये सरकारने कबूल केल्याप्रमाणे एक कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पेपर फुटीच्या संदर्भातले जे काही आरोपी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या शिक्षेमध्ये वाढ केलेली आहे, त्यांच्या दंडामध्ये वाढ केलेली आहे, संघटित गुन्हेगारीला त्याच्यामध्ये आणलेलं आहे. हे सगळं केलेलं आहे. तो कायदा मंजूर देखील झालेला आहे. म्हणजे आता तो लागू देखील होईल राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर. पण हे होत असताना लोकसभेमध्ये भाषण करताना राहुल गांधी आधी आणि नंतर राज्यसभेमध्ये भाषण करताना मल्लिकार्जुन खरगे जे दोन्ही विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी एका मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती सरकारने उत्तर दिलेलं नाही की पॅलेट गन आणि अश्रुधूर किंवा अशा पद्धतीच्या जे काय पोलिसांकडून वापर झाला याचे आदेश गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी दिले होते आणि त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. ती पहिल्या दिवसापासूनची होती. संसदेत देखील त्यांनी केली आणि ते आजही करत आहेत. अमित शहाचा याच्यामध्ये कितपत सहभाग असू शकतो? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की दिल्लीच्या आयजी रेंजच्या ऑफिसरने सांगितलं की ही जबाबदारी माझी आहे म्हणून आणि समजा अधिकाऱ्यांनी स्वतःवर घेतलं तरी तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये थोडंसं तथ्य कमी पडलंय की जितेंद्र सिंग जे सरकारचे मंत्री आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये हे स्पष्ट केलं त्यांच्या उत्तरात दोन्ही सभागृहात की पेलेट गॅसचा वापर झालेला नाही स्पष्टपणे. त्यामुळे अश्रुधुराचा वापर झाला आणि त्याच्या पलीकडे जाऊन न्यायालयाने जे आजपर्यंतची आंदोलनं हँडल करण्याची संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचा वापर करायला परवानगी आहे, फक्त त्याचा रेकॉर्ड ठेवायला लागतं असा मुद्दा आहे. पण सरकारने म्हणजे केंद्र सरकारने जितेंद्र सिंह म्हणजे मंत्री आहेत केंद्रीय त्यांनी हे दोन्ही सभागृह स्पष्टपणे केलेलं आहे. गदारोळ चालू असतो त्यामुळे आपल्याला ते सगळं ऐकता येत नाही पण त्याचं सगळ्या वृत्तपत्रांत छापून आलेलं आहे, त्याचं रेकॉर्डिंग आहे की जितेंद्र सिंह यांनी अतिशय निसंदिग्धपणे स्पष्ट केलं आहे की राहुल गांधी असतील किंवा खरगे असतील हे खोटं बोलतायत आणि पेलेट गॅसचा वापर झालेला नाही अशा प्रकारचं उत्तर जितेंद्र सिंह यांनी पार्लमेंटमध्ये दिलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की सरकारने जो त्याचा रेकॉर्ड ठेवायला सांगितलाय त्यातनं वस्तुस्थिती पुढे येईल आणि एसआयटी जेव्हा होईल तेव्हा या सगळ्याचाच उलगडा होईल. पण आज मी तिला राजकीय आरोप प्रत्यारोप दोन्हीकडनं केले गेलेले आहेत. म्हणजे पार्लमेंटमध्ये राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांचं भाषण काही प्रमाणात निश्चित यावेळी आतापर्यंत 8-10 भाषणांपेक्षा वेगळं आणि चांगलं वाटलं याच्यात शंका नाही आणि सरकारही रॉंग फुटवर होतं का बॅकफुटवर होतं का हे बघायला पाहिजे. आणि म्हणूनच मोदींनी व्हिडिओ जारी केले पण पार्लमेंटला सामोरं जायला ते काय किंवा म्हणजे अमित शहा कसं पार्लमेंटला सामोरं जायला मी त्याच विषयावरती येतोय तुमच्याकडे की आता इतकं मोठं आंदोलन झालं, स्वतंत्र व्हिडिओ जारी केले, मात्र ना पंतप्रधान ना गृहमंत्री पार्लमेंटमध्ये येऊन त्यांनी काही वक्तव्य केलं. त्यांनी करणं आवश्यक होतं का आणि केलं असतं तर जास्त चांगलं इफेक्टिव्ह झालं असतं ते. नाही, दोन गोष्टी अशा आहेत की संसद
म्हणजे मी दिल्लीत 5 वर्ष 4.5 पावणे 5 वर्ष काम केलं, त्यावेळेलाही हे पाहिलं की दोन्हीकडनं ज्या वेळेला गदारोळ केला जातो त्यावेळेला एकमेकांवर आरोप केले जातात की संसद चालू देत नाहीयेत विरोधक, असं सरकार म्हणतं. आणि विरोधक म्हणतात सरकारची जबाबदारी आहे संसद चालवण्याची. अरुण जेटलींचंच प्रसिद्ध वाक्य, ज्या वेळेला एनडीएचे लोक सरकार युपीएच्या सरकारच्या विरुद्ध एनडीएचे अपोजिशनचे लोक सरकार कामकाज बंद करायचे, त्यावेळेला अरुण जेटलींचं वाक्य प्रसिद्ध आहे की सरकारची जबाबदारी आहे संसद चालवण्याची, विरोधी पक्षांची नाही आहे. आणि तेच आता विरोधी पक्ष पुन्हा पुन्हा सांगतात, जेटली हे म्हणाले होते. त्यामुळे सरकारची जबाबदारी संसद चालवायची. म्हणून संसद चालू असताना गदारोळ जरी होत असेल, वारंवार बोललं दिलं जात नसेल आरडाओरड्यामध्ये, तरी पंतप्रधान बोलायला उभे राहिले आणि असा जर सगळीकडे लोकांना दिसली दृश्य की बोलू दिलं जात नाहीये, तर त्यांच्यावर खापर पडतील विरोधकांवर. आणि लोकशाहीमध्ये लोक हे सगळ्यात मोठे जज असतात. 5 वर्षांनी या लोकांना इलेक्शनला सामोरं जावं लागतं. त्यामुळे समजा सरकारने असं जाहीर केलं असतं की पार्लमेंटमध्ये सत्ताधारी पक्षाचा माणूस विरोधी पक्षाच्या लोकांनी कितीही अपशब्द वापरले, वेडावाकडं वागले, तरी आम्ही उठणार नाही, एकही गदारोळ करणार नाही, जो वक्ता बोलणार असेल तेवढाच उभा राहील, तर आपोआप टीव्हीच्या स्क्रीनवर लोकांना दिसेल ना की कोण शांत आहे आणि कोण गदारोळ करतंय. त्यामुळे दोन्हीकडनं ज्या वेळेला गदारोळ होतो त्यावेळेला जिथे उपस्थित असतात त्या पत्रकारांना जास्त चांगल्या प्रकारे सांगता येईल की मुद्दा काय होता आणि कोणी गोंधळ सुरू केला. आपण विधानसभेत बघतो हे अनेकदा, दोन्हीकडनं गदारोळ होता, हाऊस ऍडजस्ट होतो, त्यावेळेला आपल्याला माहिती असतं उपस्थित असलेल्या पत्रकारांना की नेमकं यावेळेला मुद्दा कोणी मांडला आणि कोणी आधी गोंधळ सुरू केला. तसं अपोजिशनने ठरवलं इतका इतका काळ कामकाज व्हायचं नाही. समजा अगदी अनिश्चित काळापर्यंत त्यांनी आंदोलन केलं असतं तर संसदेचं सत्र संपेपर्यंत झालं नसतं का काही? असं नाही झालं ना. कायदा मंजूर झाला ना. फक्त कायदा मंजूर होताना अपोजिशन वॉकआउट करतं आणि गदारोळ करतं आणि त्यातनं हाऊसचं काम ऍडजस्ट होतं. पण पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील, त्यांनी देशाला फेस करायला पाहिजे आणि ते संसदेच्या माध्यमातून फेस करायला पाहिजे, हे निश्चित आहे. म्हणजे अपोजिशन गदारोळ करत असताना त्यांनी बोलत राहिले, आपोआप लोकांना कळतं कोण खरं आहे कोण खोटं आहे. लोक बेस्ट जजेस आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया. धर्मेंद्र प्रधानांचा ज्या वेळेला राजीनामा झाला त्यावेळेला अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांना एकादशीच्या दिवशी, म्हणजे आषाढी एकादशी जी महाराष्ट्रात असते आणि फार मोठं सण आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने तो, त्या दिवशी तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलं. आणि त्यावेळेला चर्चा अशी सुरू झाली, इकडे संजय राऊतांनी देखील विधान केलं की देवेंद्र फडणवीस हे देशाचे चांगले शिक्षण मंत्री होऊ शकतील. म्हणजे चर्चा अशी सुरू झाली की आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला तातडीने त्यांना बोलवून त्यांना शिक्षण मंत्री केलं जाईल आणि राज्यामध्ये नेतृत्व बदल केला जाईल. अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असताना संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नागपुरात परतले. त्यांनी स्पष्ट केलं की मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्या चर्चांना जो काय ऊत आणला जातो, मग तो केंद्र सरकारकडून तातडीने बोलावणं असू दे किंवा महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेलं वक्तव्य असू दे, हे नेमकं का केलं जात आहे? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की फडणवीसांना दिल्लीत का बोलवलं तर त्यांचे पक्षश्रेष्ठी आहेत ते सांगू शकतात, आपण फक्त अंदाज बांधू शकतो. तसं संजय राऊतांनी जाहीर विधान केलं की फडणवीस हे चांगले शिक्षण मंत्री होऊ शकतात. तर फडणवीसांचा कारभार जो महाराष्ट्रातला पाहिलाय जनतेने, ते लक्षात घेतलं तर केंद्रातली 2-3 खाती आहेत. म्हणजे ते उद्या संरक्षण मंत्री होऊ शकतात, ते उद्या अर्थमंत्री होऊ शकतात, ते उद्या एचआरडी मिनिस्टर म्हणजे ज्याच्या अंडर शिक्षण खातं असतं तेही होऊ शकतात, आणि लॉ मिनिस्टरही होऊ शकतात, त्यांचं कायद्याचं ज्ञान उत्तम आहे. त्यामुळे ते केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात याबद्दल कोणाच्या मनात आता शंका नाहीये. केंद्रातल्या मंत्रिपदाचं मटेरियल आहेत का फडणवीस तर आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी आता ते संधी साधून घेतली. टायमिंग असं होतं की त्यांना आषाढी एकादशीच्या वेळेला दिल्लीला बोलवलं आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय, म्हणून ते म्हणाले समजा जर फडणवीसांना केलं उद्या शिक्षण मंत्री तर बघा आम्ही बोललो होतो की नाही, माझा अंदाज बरोबर ठरला, असं म्हणायला संजय राऊतांनी ती काढी टाकली. कारण बेसिकली ते पत्रकार आहेत. ऑब्व्हियसली ते आपल्यासारखेच पत्रकार आहेत. त्यामुळे त्यामुळे आपण अंदाज बांधताना जर फडणवीसांना बोलवून घेतं तर ऑब्व्हियसली ती चर्चा माध्यम करायला लागतात. आता फडणवीसांची दिल्लीला वर्णी, मग कोणी म्हणतं त्यांना अर्थमंत्री करतील आणि शिक्षण मंत्री पदाचं दुसऱ्याकडे चार्ज, अशी अनेक परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात. ती स्पेक्युलेटिव्ह बातमी आहे. तसं स्पेक्युलेशन संजय राऊतांनी केलं. आपण ते स्पेक्युलेशन करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आज केंद्रात जसं नरेंद्र मोदी तसं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना पर्याय नाहीये भाजपकडे. म्हणून राज्यामध्ये 2029च्या निवडणुकांपर्यंत फडणवीसांना अचानक उचलून तिकडे टाकतील असं वाटत नाही. आणि तरी देखील म्हणजे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचेच आले ना सारखं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना खरंच गरज वाटते का फडणवीसांना घ्यायची, त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे राजकारणामध्ये असं 5000% मी सत्य सांगतो उद्या असं होईल असं कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आज मितीला तरी फडणवीस इथे आहेत आणि त्यांनीच ते क्लॅरिफाय केलंय की मी आता तरी इथं जात नाही. त्यामुळे फॉर द टाइम बिंग म्हणजे आज तरी फडणवीस इथे आहेत. तेव्हा त्या बातम्या ज्या त्या स्पेक्युलेशनच्या होत्या त्या 1-2 दिवस अडकळी टिकतात, काही काळाने त्या खाली जातात. संजय राऊत म्हणाले ते चांगले शिक्षण मंत्री होऊ शकतात, बघूया पुढच्या काळात जर त्यांना नेमलं अचानक मध्येच
प्रल्हाद जोशींकडनं चार्ज काढून घेऊन, तर आपल्याला ते खरं बोलले किंवा त्यांना भविष्यात कळत असं म्हणावं लागेल. आणि जर त्यांना इतकं भविष्य कळत असतं तर आपल्या पक्षाची काय अवस्था होणार हे त्यांना खूप आधी कळलं असतं ना. ते काही त्यांना कळलं नाही. एकनाथ शिंदे फुटतील हे कळलं नाही. त्यांच्या पाठोपाठ इतर 10 सिनियर लीडर जातील हे कळलं नाही. तर ते अंदाज त्यांच्या पार्टीचे त्यांनी बांधले तर जास्तीत चांगलं. विरोधी माणसाचे ते मांडतात कारण त्यांना रोज टीव्हीवर झळकायला आवडतं. दुसरं काहीच म्हणता येत नाही. आपण त्याच्यानंतर एक मोठे नेते महाराष्ट्रातले शरद पवार यांच्याकडे येऊया, कारण दोन महत्वाचे विषय सुरू झाले होते त्यांच्या बाबतीमध्ये. एक तर ते केंद्रातल्या सरकारला पाठिंबा देतील, त्यांच्या जो महिला आरक्षणाचा विधेयक आहे आणि जी पुनर्रचना आहे मतदारसंघांची या विधेयकाला पाठिंबा देतील. दुसरा विषय त्यानिमित्ताने सुरू झालेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण या संदर्भातला विषय सुरू झालेला होता. या दोन्ही विषयावरती शरद पवारांनी भाष्य केलेलं आहे आणि ह्या कायद्याच्या रूपाने का होईना सुप्रिया सुळेंनी विरोधामध्ये भाषण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. सरकारवरती टीका केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे काही प्रमाणामध्ये ते सरकारला पाठिंबा देतील की नाही याच्याबद्दल संदिग्धता आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी शरद पवारांनी हे स्पष्ट केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रीकरणाचा काही संबंधच नाही म्हणून. शरद पवार असं बोलल्यानंतर ते खरंच मानायचं का? नाही, शरद पवार म्हणतात ते कधी खरं मानायचं नाही. किंबहुना तसं नक्की होणार नाही असं समजायचं. पण या विषयावर इतकं चर्विचर्वण झालेलं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हे भारतीय जनता पक्षाच्या हिताचं नाही मुळामध्ये. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर अलायन्स करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, ती घटना पुन्हा घडू शकते महाराष्ट्रात. आणि तशा प्रकारची घटना घडू नये याची खबरदारी घ्यायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन वेगळ्या राहणं आणि दोन राष्ट्रवादी शरद पवारांची आणि सुनेत्रा पवारांची वेगळी राहणं ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे. कारण ते कुठल्याही पातळीवर एकत्र येणं ही धोक्याची घंटा आहे भाजपसाठी. कारण भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर 145 जागा जिंकता येत नाहीत महाराष्ट्रात. ही आजची परिस्थिती आहे त्यांची. म्हणजे इतके बलशाली होऊन सुद्धा त्यांचे 132 ला आलेत पण 145 होऊ शकलेले नाहीत की जे बहुमताला लागतात. आणि त्यामुळे उद्या काही दगाफटका झाला, परत 122 105 ला गेले, तसे 132 120 ला गेले तर सत्तेबाहेर राहायची वेळ येऊ शकते हे त्यांना पुरतं माहिती आहे. जसं दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक फुंकून पितो, तसं शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र येणार नाही याची पुरेशी काळजी ऑलरेडी घेतलेली आहे भाजपने. तर ते एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे. तसंच शरद पवारांचा पाठिंबा हा त्यांच्या पक्षाचा इश्यू बेस्ड राहील. म्हणजे डिलिमिटेशन विधेयकापुरता राहील, म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेपुरता किंवा महिला आरक्षणापुरता, की ज्यामुळे खरंच महिलांचे मतदारसंघ वाढतील का आणि महिलांचा फायदा होईल का हे तपासून ते पाठिंबा देतील, हे सुप्रिया सुळेंनी जाहीर केलंय. त्यामुळे पवारांचा पाठिंबा मोदींच्या बाजूला त्यांचा कल पहिल्यापासून आहे आणि ही मोदींनीच खबरदारी घेतली. आपल्याला आता आठवत नाही, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आठवेल म्हणून मुद्दाम सांगतो. जुनी गोष्ट आहे. जुनी म्हणजे किती तर 2014 सालची. 2014 साली मोदी जेव्हा पंतप्रधान झाले पहिल्यांदा, त्यावेळेला ते झाले मे महिन्यामध्ये आणि लगेचचा जो 2015चा व्हॅलेंटाईन डे होता त्यावेळेला मोदी स्वतः बारामतीला गेले व्हॅलेंटाईन डे. म्हणजे व्हॅलेंटाईन डे कोणाचा असतो हे आपल्याला माहिती आहे. तर मोदी मुद्दाम बारामतीला गेले पवारांचं आणि आपलं व्हॅलेंटाईन साजरं करायला. त्या योगे सोनिया गांधींच्या किंवा काँग्रेसच्या मनात पवारांबद्दल शंका उपस्थित व्हावी हा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते भाजपने कायम केलं. अरुण जेटली गेले बारामतीला आणि म्हणाले भारतामध्ये 100 बारामती आपल्याला बनवाव्या लागतील. इतकं छान प्रगती केली बारामती. म्हणजे पवारांवरच कौतुक करताना भारतीय जनता पक्षाचे लोक मागे हटत नाहीत. त्याचं कारण ते आहे की त्यांना युपीए पासून लांब काढायचं आणि ते प्रयत्न गेले 12 वर्ष चालू आहेत 2014 पासून. सध्या त्याला यश येताना दिसते कारण पवार अगदी मोदींच्या जवळ आहेत असं दिसतंय. कारण डिपकेंच्या आंदोलनातही त्यांनी मध्यस्थी केली. डिपकेंशी बोलले, मोदींशी बोलले आणि आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर जेव्हा प्रधानांचा राजीनामा झाला तेव्हा श्रेय घ्यायलाही पत्रकार परिषद घेतली पवारांनी पुण्यात स्पेशली आणि सांगितलं की मीच सल्ला दिला होता मोदींना चर्चा करा विद्यार्थ्यांची. त्यामुळे दिपकेंनाही त्यांनी सल्ला दिला होता. आता दिपके स्वतः सांगत नाहीत की पवारांनी काय सल्ला दिला आणि मोदीही सांगत नाहीत पवारांनी काय सल्ला दिला, ही गोष्ट वेगळी. पण पवार सांगतात मी दोघांनाही सल्ला दिला होता. ते आपण आता जरी रेकॉर्डवरचं सत्य असं मानायला हरकत नाही. पण पवारांच्या बाबतीत ते जे म्हणतात ते करत नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार की एकत्र येणार नाहीत हा विषय संदिग्ध ठेवण्यातच त्यांचं राजकारण आहे. तेव्हा तो विषय काही काळ तरी संदिग्ध राहील इतकंच आता सांगता येतं आणि पाठिंबा ते इश्यू बेस देतील असं वाटतं आता तरी. शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया, शेतकऱ्यांची कर्जमाफी. शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केला आणि प्रत्यक्षामध्ये आता कर्जमाफी द्यायला सुरुवात झालेली आहे. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना होते आहे. मात्र त्यात सुद्धा हेअर कट नावाचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे, जो माध्यमांकरता नवीन नाहीये पण तो सर्वसामान्य माणसांकरता नवीन आहे आणि त्याचा अर्थ मी माझ्या वैयक्तिक व्हिडिओमध्ये सांगितला होता. मात्र परिस्थिती अशी आहे की काही शेतकऱ्यांची तक्रार होते आहे
की साधारणपणे 40-50% आम्हाला कमी रक्कम येतात, म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये रक्कम जास्त दिसते आणि आम्हाला सरकारकडून आलेली रक्कम जी आहे ती कमी होते आहे. हेअरकटचा अर्थच असा सरळ सरळ आहे की 5 वर्षामध्ये ज्या वर्षी ही कर्ज घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये त्या बँकांनी ती जबाबदारी उचलायची आहे. म्हणजे साधारणपणे 55% पासून 15% जेवढं जवळचं कर्ज असेल तेवढी 15%, लांबचं कर्ज असेल तर 55% इतकी जबाबदारी त्या बँकांची आहे आणि उरलेले पैसे सरकार देणार आहे. याला हेअर कट सिस्टीम म्हणतात. तशा पद्धतीचे पैसे सरकार देते आहे. मात्र प्रत्यक्षात 3च बँकांनी ही जबाबदारी उचललेली आहे, कबूल केलेली आहे. उरलेल्या बँकेने ती केलेली नाही, म्हणून हा गोंधळ निर्माण झालेला आहे. मात्र सरकार एका बाजूला म्हणत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार म्हणजे होणारच. आता हा जो गोंधळाची स्थिती आहे, यातून काही नवीन टीका सरकारवरती होणार आहे का? शेतकऱ्यांची नाराजी होणार आहे का? किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणखी नवीन काही आंदोलन उभं राहू शकतं का? दोन गोष्टी अशा आहेत की मुळामध्ये सरसकट कर्जमाफी हा एक विषय, मग 7/12 कोरा करणे हा दुसरा विषय, आणि त्यानंतर कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना पुढचं कर्ज घ्यायला सक्षम करणं हा तिसरा विषय. आत्ताची जी कर्जमाफी आहे 2 लाखाची, ती शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कर्ज घेता यावं यासाठी आहे. कारण सरकारच्या आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलंय की शेतकऱ्याचा 7/12 एकदा कोरा केला किंवा जसं मनमोहन सिंगांच्या सरकारने एकदा 90,000 कोटी 70,000 कोटीची कर्जमाफी दिली तरी पुन्हा शेतकऱ्याला कर्ज घ्यायची वेळ येते. त्याचं मुख्य कारण असं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतातला मान्सून जो आहे तो लहरी आहे. म्हणजे यंदा महाराष्ट्रात आपण तयारी अशी केली होती की अतिशय कमी पाऊस होईल अशा प्रकारची एकूण मानसिकता झाली होती आणि पाऊस खूप जास्त आलाय. म्हणजे सोलापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही फारसा, पण पुणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे उजनी आता जवळपास 90%च्या पुढे 97% भरलं, 100% भरलं. उजनीची 115 सोलापूरचा टीएमसी प्रश्न क्षमता मिटला. आहे. हा नाही, प्रश्न मिटला म्हणण्यापेक्षा ते धरण तर आज भरलेलं आहे, त्यामुळे सोलापूरला पिण्याचं पाणी वर्षभर निश्चित कमी पडणार नाही ही आता खात्री झाली. तसं आपला जो मान्सून आहे तो लहरी आहे आणि भारतातली शेती मान्सूनवर आधारित असल्यामुळे अनेक वेळेला शेतकऱ्यांना फटका बसतो. म्हणजे आज कर्ज सगळं माफ झालं, शेतकरी सुस्थितीत आहे, तरी पुढच्या वर्षीचं पीक खराब होणार नाही याची कोणी हमी घेऊ शकत नाही. म्हणून वारंवार शेतकऱ्याला अशी हात पसरायची वेळ येते आणि ते घेताना त्याची पत कायम असली तर तो बँकेत कर्ज घेऊ शकतो. आता हा जो प्रश्न आहे हेअर कटचा, की 3 बँकांनी त्या पद्धतीने कर्जमाफीचे अदा केले पैसे, बाकीच्यांनी नाही. आणि राज्य सरकारची अडचण अशी असते की मुख्यत्वे नॅशनलाइज बँकांकडनं जे कर्ज घेतलं जातं त्या नॅशनलाइज बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. म्हणजे काय, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, तेव्हा त्यांना राज्य सरकार आदेश देऊ शकत नाही. समजा ज्याला शिखर बँक म्हणतात म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, त्यांच्याकडनं कर्ज घेतला असेल तर राज्य सरकार इमिजिएट आदेश देऊ शकतं. ते मंत्र्याच्या अखत्यारीत येतात म्हणून त्यांना आदेश देता येऊ शकतो. जिल्हा बँक असेल तर त्याला सरकार आदेश देऊ शकतं आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली जाऊ शकते. पण नॅशनलाइज बँकेला राज्य सरकार आदेश देऊ शकत नाही. म्हणजे ते निर्णय कळवेल, पण समजा मानला नाही तर त्यांच्यावर काही ऍक्शन घेण्याची ताकद ही राज्य सरकारची नाही, कारण त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या बँक आहेत. म्हणून त्यांना केंद्राला कळवावं लागेल, केंद्राला समजावून सांगून हे राज्य सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा, इतर बँका देतात यांना द्यायला सांगा, हे जेव्हा केंद्र सरकारला सांगतील तेव्हा ते त्यांना सांगून मग ते कदाचित अंमलात. म्हणून आज मी तिला शेतकऱ्यांमध्ये काय होतं की 2 लाखांपर्यंतच्या कर्जामध्ये सुद्धा त्यांनी काही अटी पण घातली की ज्यांनी कर भरलाय म्हणजे इन्कम टॅक्स पेअर आहे त्यांना कशाला कर्जाची गरज आहे. तर अशा अनेक गोष्टी केल्या जातात सरकारी खर्चात कपात करायला. त्याचा अंतिमतः हेतू जे योग्य कर्जदार आहेत किंवा योग्य लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ जावा हा त्याचा हेतू असतो आणि त्यासाठी या सगळ्या योजना लागू केल्या जातात आणि त्यामुळे लायक असलेल्या लोकांपर्यंत माफीचा फायदा पोचावा हा त्याचा हेतू आहे. त्याप्रमाणे त्याला थोडं प्रलंबित होत गेलं की काही शेतकऱ्यांमध्ये नाराजी होते. थोडक्यात एक गठ्ठा 2 लाखाचं कर्ज असलेले समजा 100 शेतकरी असले तर त्याची विभागणी होते. 3 बँका देतात त्यातनं समजा 15-20 लोकांना मिळालं, 70 लोकांना नाही मिळालं, उरलेल्या 15 क्वेश्चनेबल आहे. तर त्या 2 लाखाच्या कर्जदारांमध्ये विभागणी होत जाते आणि त्यांचा अँगर जो आहे किंवा संताप आहे तो वेगवेगळ्या कालावधीमध्ये हळूहळू त्याचा निचरा होईल अशी शक्यता आहे. म्हणजे मॉब सायकोलॉजी असते तशाच प्रकारे हँडल केलं जात आहे आणि त्यामुळे एका रात्रीत सगळ्या 2 लाख घेतलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं माफ होतं असं नाही. त्या प्रत्येकाच्या प्रकरणाचा वेगळा विचार केला जातो आणि त्यानुसार त्याला लाभ दिला जातो. म्हणून ते 15% ते 30% ते 40% त्या बँकेच्या आणि शेतकऱ्याच्या पिकानुसार आणि त्याच्या व्हरायटीनुसार त्या कर्जाची माफी केली जाते. आणि त्यामुळे आज मितीला तरी कर्जमाफीतनं एकूण सरकारबद्दल संताप निर्माण होईल अशी स्थिती नाही. त्याचं कारण असं निवडणुका लगेच नाहीत आणि निवडणुकीच्या वर्षात ते पूर्ण माफी करतील अशी मला आशा आहे. कारण तोच आतापर्यंतचा पॅटर्न आहे या पुढच्या काळात प्रत्येक निवडणुकीचा आणि ते केलं जाईल. म्हणून आज मितीला तरी सगळे शेतकरी एकदम रागावतील असं काही करणार नाही, पण सगळे खुश होतील असंही काही करणार नाही, इतकंच आत्ता सांगताय.
निश्चितपणे मंडळी, आपण हे सगळं पाहिलं की राजकारण कसं कसं कुठे कुठे कशी कशी वळणं घेतं हे या निमित्ताने आपल्याला समोर लक्षात आलेलं आहे. आंदोलनाचा भाग असो, त्या आंदोलनामध्ये चर्चा करण्याचा विषय असू दे, कोणाचा मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा विषय असू दे, कायदा मंजूर करण्याचा विषय असू दे, किंवा मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विषय असू दे, या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी राजकारणाचा काही ना काही अंश असतोच आणि प्रत्येक गोष्टीमागे राजकारण हे दडलेलंच असतं. त्यामुळे आपण आत्ताच्या घडीला एवढीच अपेक्षा बाळगूया की पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जो कायदा झालेला आहे, या कायद्याची अंमलबजावणी चांगली होईल. शिक्षकांना जो पेपरफुटी करणार त्यांना चांगली शिक्षा होईल, विद्यार्थ्यांना चांगला न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयानं सुचवल्याप्रमाणे विशेष तपास पथक नेमून जे जे दोषी आहेत, मग ते आंदोलक असतील किंवा पोलीस असतील, यांच्यावरती कारवाई होईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याला किमान 2 लाखापर्यंतचं कर्ज सुरळीतपणे माफ होईल आणि पुन्हा एकदा तो पतधारक होईल, अशा पद्धतीची अपेक्षा आपण बाळगूया. दरम्यानच्या काळामध्ये आमची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.